हां, आपण नमस्कार. नंदकिशोर एज्युकेशनल या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आपण प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कथनामध्ये वाक्यामध्ये जेव्हा लेट LET लेट येतं, त्या लेटचा वापर कसा करतात किंवा त्या जागी काय नियम आहेत ते आपण पाहतो आहोत. त्याची लेटची आपण पहिली पद्धत पाहिली. आता आपण लेट या शब्दाची दुसरी पद्धत बघणार आहोत. जेव्हा लेट या शब्दावरून एखाद्याला राजी करायचं आहे, एखाद्याला एखादी गोष्ट करण्याकरता प्रवृत्त करायचं आहे, त्याला राजी करायचं आहे किंवा एखाद्याला आज्ञा द्यायची, एखाद्याला आदेश द्यायचा आहे असा बोध होतोय त्या वाक्यावरून, तर त्यावेळेला रिपोर्टिंग वर्ब जे असतं तिथे रिक्वेस्टेड आणि ऑर्डर्ड असा बदल केला जातो आणि लेट्सच्या अगोदर टू हे प्रीफिक्स वापरलं जातं. उदाहरणार्थ बघा, डायरेक्ट म्हणजे प्रत्यक्ष कथन. आय सेड टू माय फ्रेंड्स लेट मी वर्क. आता हे इनडायरेक्ट बघा. आय रिक्वेस्टेड माय फ्रेंड्स टू लेट मी वर्क. आलं का लक्षात? मी नियम काय सांगितला की दुसऱ्या पद्धतीमध्ये जेव्हा आपल्याला लेटचा वापर करायचा आहे आणि लेट या शब्दाने एखाद्याला राजी करायचं आहे, कोणाला आदेश द्यायचा आहे, तर अशा वेळेला म्हणजे असा बोध होतोय की बा लेट या शब्दाचा वापर करून आपण एखाद्याला आज्ञा देतोय किंवा एखाद्याला एखादं काम करण्याकरता सहमत करतोय, त्याला राजी करतोय त्या गोष्टीसाठी. तर अशा वेळेला रिक्वेस्टेड म्हणजे रिपोर्टिंग व्हर्बमध्ये रिक्वेस्टेड किंवा ऑर्डर्ड मध्ये काय बदल केला जातो लेटचा, आणि लेटच्या अगोदर टू या शब्दाचं प्रीफिक्स वापरलं जातं. मी तुम्हाला उदाहरण पण दाखवलं की डायरेक्ट आय सेड टू माय फ्रेंड्स कॉमा इंटू इन्व्हायटेड कॉमा लेट मी वर्क. हे झालं डायरेक्ट म्हणजे प्रत्यक्ष कथन. आणि अप्रत्यक्ष कथन काय होईल बघा, इनडायरेक्ट. आय रिक्वेस्टेड माय फ्रेंड्स टू लेट मी वर्क. लक्षात? दुसरं उदाहरण डायरेक्ट. ही सेड टू हिज सन कॉमा इंटू इन्व्हायटेड कॉमा लेट द गेस्ट स्लीप. इनडायरेक्ट. ही ऑर्डर्ड हिज सन टू लेट द गेस्ट स्लीप. हा 9वा भाग आहे. जर रिपोर्टिंग वर्ब शुड, जर रिपोर्टिंग वर्बमध्ये शुड आलं असेल तर त्यात शुड आलं असेल तर त्या शुडला बदलत नाही. जसं बघा, डायरेक्ट. ही शाउटेड लेट मी गो. डायरेक्ट. ही शाउटेड लेट मी गो. इनडायरेक्ट. ही शाउटेड लेट हिम गो. तिसरी विधी, तिसरा नियम बघा. जर लेटने एखादी इच्छा प्रकट होत असेल तर रिपोर्टिंग व्हर्बला डिझायर्ड मध्ये बदललं जातं आणि कंजंक्शन दॅटचा वापर केला जातो. आणि लेटला काढून टाकून माईटचा वापर तिथे केला जातो. बघा, डायरेक्ट. द बेगर सेड लेट मी हॅव अ पीस ऑफ ब्रेड. आता येतं इनडायरेक्ट बघा. द बेगर डिझायर्ड दॅट ही माईट हॅव अ पीस ऑफ ब्रेड. लक्षात आलं? हे थोडंसं किचकट आहे, पण ह्या गोष्टी समजणं खूप गरजेचं आहे.
आता एक्सरसाइज आहे. रिपोर्ट द फॉलोइंग सेंटेन्सेस इन डायरेक्ट स्पीच. ही सेड टू हरी, आर यू रीडिंग अ बुक? हरी सेड येस. Number 2, Mohan said to Gopal, will you give me your pen? Gopal said, yes. तीसरा, Sheila said to Sita, have you finished your work? Sita said, yes. They said to me, is your father in? I said, yes, he is reading a book. अगला पुढचं वाक्य. हरी said to Lata, did you help me yesterday? Lata said, no, my sister helped you yesterday. Madan said, Jeevan, can you help me? Jeevan said, no, I can't. Govinda said, Lata, will you go to school today? Lata said, no, I will not. The teacher said to the boys, have you written the letter? The boys said, no, sir. Sheila said, Radha, are you going to home now? Radha said, no, sister, not now. अशा प्रकारच्या वाक्यांचं तुम्ही दिलेल्या माझ्या व्हिडिओचा नीट अभ्यास करून ह्या वाक्यांचं तुम्ही डायरेक्टचं इनडायरेक्टमध्ये करण्याचा प्रयत्न करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा. धन्यवाद.